दापोली तालुक्यातील सारंग गावात गेल्या 3 दिवसापासून वीज गायब आहे। गाव गेल्या 3 दिवसापासून अंधारात आहे। वीज पुरवठा खंडित झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले असून नागरिक आणि विद्यार्थ्यांचे मोठे हाल झाले आहेत। सारंग गावचे ग्रामस्थ 3 दिवस सतत लाईट नसल्यामुळे त्रस्त झालेले असून वीज नसल्यामुळे गावातील ग्रामस्थांनी दापोलीमधील काळकाईकोंड परिसरात महावितरण खात्याच्या कार्यालयामध्ये धडक दिली। मात्र अधिकाऱ्यांना कार्यालयात जाब विचारण्यासाठी आले असताना त्या कार्यालयामध्ये कोणतेही कर्मचारी आणि अधिकारी पाहायला मिळालेले नाहीत। आम्ही आज इथे एमएससीबी ऑफिस मध्ये आलो आहोत। इथे कोणताही कर्मचारी उपलब्ध नाही। खुर्च्या वगैरे सर्व खाली दिसत आहेत। सर्व ग्रामस्थ आम्ही येऊन बरेच वेळ उभे राहिले तरी कोणी आमची तक्रार घेण्यास इथे तयार नाहीत। इथे ऑपरेटर सुद्धा कोणी नाहीत। ही आमची साहेबांपर्यंत माहिती पोहोचली पाहिजे हीच आमची विनंती। तुम्ही कुठल्या गावचे आहात? आम्ही सारंग मोहल्ल्यातले आलेले। अच्छा, किती वाजल्यापासून आले? हा, सर्व ग्रामस्थ त्या भागातले आहोत। हा, काय संदर्भ तुमचा होता? 5 दिवसापासून लाईट नाही। लाईट मॅन काय रिस्पॉन्स देत नाही आम्हाला। अच्छा, रिस्पॉन्स देत नाही लाईटमॅन आम्हाला। झाडा माराच्या आमच्या गावातल्या लोकांची ग्रामस्थाकडे पैसे घेऊन सगळं ते झाडा मारा मारतात। मोहल्ला येथील ग्रामस्थ महावितरण ऑफिसमध्ये आलो आहोत। आमच्या इथे सारंग बौद्धवाडीने मोहल्ला या ठिकाणी जवळजवळ 5 दिवस झाले तरी लाईट वगैरे उपलब्ध नाही। किती तक्रार करून सुद्धा वायरमॅन इकडे दुर्लक्ष करत आहे। तरी महावितरण अध्यक्ष यांना विनंती आहे, व्यवस्थापक यांना विनंती आहे की आपण लवकरात लवकर आमचे सारंग बौद्धवाडी आणि मोहल्ला यांची लाईट दुरुस्त करून आम्हाला वीज उपलब्ध करून मिळावी ही विनंती। लाईट बिल थकलं की लगेच दुसऱ्या दिवशी लाईट बिल कट करायला येतं। बरोबर, हे झाडा मारायचं काम कुणाचं आहे? आमच्या ग्रामस्थांचं आहे काय? त्याला पण पैसे आमच्याकडे ग्रामस्थाकडनं घेतात पैसे मागून सण। हे झाडा मारायला पैसे द्या म्हणून सण। आज 8 दिवस झाले। 8 दिवसापासून आम्ही त्या कर्मचाऱ्याला, सरकारी जो कर्मचारी आमच्या विभागात जो ठेवलेला आहे ग्रामीण काष्टेकर म्हणून सण, त्याला किती तक्रार दिल्यानंतर तो सुद्धा दुर्लक्ष करतोय। तो म्हणते आम्हाला इथे काय डीपी आमच्याकडे आहे नाही, तिथे एक कनेक्शन एक्स्ट्रा आहे, तिथे साहेबांना जर वाटला तर आमची अडचण काढू शकते, तिथे जम्पिंग मारून सुद्धा आम्हाला टेम्पररी वीज पुरवठा करू शकते। परंतु हे जाणूनपूर्वक म्हणून सुद्धा आम्हाला नाहक त्रास देण्यासाठी हे लोकांची ही चाल चाललेली आहे आणि जनताचा ग्रामस्थांचा फार याच्यामध्ये छळ चाललेला आहे। जनतेला काही त्याचा लाभ नाही, उभार नाही, काही नाही अजिबात। ग्रामस्थ आम्ही इथे आलेल्या आहोत, 1.5 तास झाला आम्हाला। त्या कॅबिन मध्ये कुठलाही कर्मचारी उपलब्ध नाही, कुठल्या खुर्च्या खाली रिकामी पडलेल्या आहेत। एकीकडे लाईट नाही तर दुसरीकडे कार्यालयामध्ये कर्मचारी अधिकारी उपस्थित नसल्यानं गावकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय। सलीम रकांगे, कोकण कट्टा न्यूज, दापोली।